विटा शहरातील सूर्यनगर परिसरातील मरिमी लक्ष्मी मंदिरात चोरी करत देवीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या चोरट्याकडून चोरीतील 2 सोन्याची मंगळसूत्रे आणि 1 दुचाकी असा एकूण 2,20,000चा ऐवज जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुमठापाटा येथे केली आहे। प्रकाश जगन्नाथ सदामते वय वर्ष 32 राहणार आमनापूर तालुका पोलीस असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचं नाव आहे। विटा शहरातील सूर्यनगर परिसरात असलेल्या मरिमी लक्ष्मी मंदिरात दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून देवीचे दागिने लंपास केले। या प्रकरणी दिगंबर गुरव यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचारी हनुमंत लोहार, अभिजित ठाणेकर यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश सदामते याने सदरची चोरी केली असून सध्या तो नागाव कवठेगावच्या हद्दीत दुचाकीवरून फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित सदामते याला ताब्यात घेतले। यावेळी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे 2 सोन्याचे मंगळसूत्र मिळाले। यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने 7 दिवसांपूर्वी विट्यातील सूर्यनगर परिसरात असलेल्या मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आणि यावेळी त्याच्याकडून 2 मंगळसूत्र, 1 दुचाकी असा एकूण 2,20,000चा ऐवज पोलिसांनी जप्त करत त्याला पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान प्रकाश सदामते हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा पलूस चिंचणी वांगी पोलिसात सर्व गुन्हे दाखल आहेत। सदामते याला काडेगावच्या उपविभागीय दांडीकाराने ऑगस्ट 2025मध्ये 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते। मात्र त्याने हद्दपार असतानाही जिल्ह्यात प्रवेश करत खुलेआम फिरून घरफोडी केल्याचे आता उघड झाले आहे।